सत्य गोष्ट आहे. कुणाचा मृत्यू काल उद्भवत नाही, पण मृत्यूला जर का कोणी कारण निर्माण केलं तर तो त्याचा विनाश काळ ठरतो. त्याला पूर्वजांनी धर्माला प्रोत्साहन दिलं आणि स्वतःचा मृत्यू ओढवून घेतला. अर्थात त्या तुझ्या पूर्वजांचा शेवट माझ्या हातून होणार होता तो झालाच आहे. लक्षात घे. जरी चर्चा करून मृत्यू आहे त्याच्या बोलण्याचा अर्थ तू मृत्यूची देवता नाही, तू पालकाची देवता आहे. मग तुझ्याकडे मृत्यू आला हेच मला पटत नाही. त्या विश्वात मृत्यूची देवता जरी असली तरी प्रत्येकाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं आहे. या विश्वात फक्त मृत्यूची देवता जाऊन केवळ प्राण हरण करते. या विश्वात प्रत्येकाच्या मृत्यूचं कर्मस्थान बनते असा आपला भाग नव्हे. आणि या विश्वात ज्यांना आदिशक्तीनं जन्म दिला त्यावेळी कर्म दिलं आणि कर्म शुद्ध असेल तर नक्की ती त्यांच्या पाठीशी आहे. पण एखाद्याचं कर्म अशुद्ध बनलं तर त्यांचा विनाश ठरलेला आहे. लक्षात घे. तू सांगायची गरज नाही. या विश्वासात जगाला करता देव ब्रह्मदेव आहे. पालन करण्याची जबाबदारी तुझी आहे. शिवशंकरानं हनन करावं, हननाची जबाबदारी तू का घेतोय? म्हणजे मी फक्त पालन करता देव आहे म्हणून मी हनन करू नये असं बोलण्याचा अर्थ तर ऐक. अरे या विश्वास शिवाचं हृदय विष्णू आणि विष्णूचं हृदय शिव, हरिहर वेदांतीचा भैरव. त्या शिवाच्या हृदयाचं विभाजन झालं, हा वैकुंठनाथ जन्माला आला. पण या विश्वाच्या आदिशक्तीनं कार्य दिली. जेवढा पालन करण्याचा अधिकार दिला तेवढा आनंद करण्याचा अधिकार त्या आईनं मला दिला. आता तुम्हाला विचारणारा कोण? कर्माचा कपाल तिच्या माती गोड जातोय. तुझा कर्तव्य तू कर. शिवशंकराचा कर्तव्य शिवशंकर करे. पालकाच्या देवाला आनंद केलं इथेच माझं वैर सुरू झालं. पण ते तुझा वैर म्हणजे तुझा गैरसमज आहे. फक्त तुझ्या पूर्वजांचा मृत्यू माझ्या हातून घडला अशातला भाग नव्हे. या विश्वात असा कित्येक जीव होते त्यांचा मृत्यू माझ्या हातून होता. मग केवळ हा गैरसमज मनात धरून त्यांचा उभा ठाकला असतील. लक्षात ठेव तुझ्या देखील मृत्यूचं कारण मीच बनेल. आणि या सर्व गोष्टीचं कारण तू बदल्या करणं, तुझा शेवट करणं गरजेचं आहे. मग लवण मी धर्मतत्वाचं बीज रोवणारा देव आहे. धर्मतत्वाचं पालन करणं आणि अधर्माचा केवळ नाश करणं माझं कर्तव्य आहे. अर्थात मी धर्मचिन्हाचं पालन या विश्वात करायलाच करेन.
पाठ टाकून जाण्याचं कार्य करतोय. पण हे मृगजीवा, हे हरिण, या क्षणाला या वैकुंठ नायकाचा तुला शाप आहे. आणि तो शाप कोणता? तर यापुढे जन्माला येणारी तुमची प्रजा आणि त्या प्रजातीचे पुढचे दोन्ही पाय जन्मकाली अचल होतील. पुढच्या दोन्ही पायानी तुझी प्रजा जन्मकाली चालू शकणार नाही. हा माझा शाप आहे, शाप आहे. आणि तुझं शुंग तुझ्या नाभीत खुपसलं. पण ते प्राण घुमत आहे. एका शिंगानं जीवन म्हणजे गंगाचं जीवन, म्हणून एका शिंगानं तुला फिरू लागू नये म्हणून तुझ्या नाभीत हे आम्ही शुंग खुपसलं खरं. पण प्रकार हा आगळा वेगळा. सगळीकडे सुगंध दरवळतोय. या आगळ्या वेगळ्या गंधानं हे विश्व मोहित होतंय. मोक्ष व्हायला हाच सुगंध यापुढे तुम्हाला मोक्ष प्राप्ती करून देईल. आणि तो कसा असेल? आमच्या हस्तस्पर्शानं नकळत का होईना तुमच्या बेंबीत हे सुगंधी द्रव्य निर्माण होत आहे. आजपासून हे सुगंधी द्रव्य यापुढे तुझ्या बेंबीतच राहील. पण ते द्रव्य सोसणं म्हणजे कष्ट घेणं. सोसण्याचा दुसरा अर्थ कष्ट. आणि उरी साठविणारे तुम्ही, म्हणून या विश्वात तो कष्ट घेऊन पदार्थ तुम्ही उरी साठविणार. म्हणून त्या सुगंधी द्रव्याला नाव मिळेल कस्तुरी, कस्तुरी, कस्तुरी. आणि ज्या मृगाच्या बेंबीत ही कस्तुरी मिळेल त्या मृगाला ओळखलं जाईल कस्तुरी मृग म्हणून, कस्तुरी मृग म्हणून.
पडले आणि तप्त झालेला चक्राग्नी क्षणार्धात शांत झाला. ओळख म्हणे माझ्या भक्तिभाव त्रैलोक्य वन्य पुरुष नारद समजला. नारद आपल्या देहाला सोडल्या नारद. होय होय. मग मी कोण? माझा जन्म कसा काय झाला? तरी मी म्हणतोय की कुणीतरी अपरिचित व्यक्ती आहे जिने मला ओळखलं नाही आणि म्हणूनच मला भक्तस्थानी पण नेमका तू कोण आहे हे तुला समजत नाही. अरे माझा फक्त तुला मस्तकाला झालेल्या हस्तस्पर्शाने उभे करू. फक्त तुम्ही किंवा शमन झालेले सुधावृत्ती झालेली तरी सुद्धा तू कोण आहे याची तुला जाणीव करून देण्यासाठी जनजीवन सर्व त्यानं विस्कळीत करून सोडलं होतं. साऱ्या देवतांची त्रिधा तिरपट झाली. अखेर शेवटी वेळ आणि वैकुंठीच्या नारायणावरती. अखेर शेवटी त्या युद्धाच्या धुमशक्तीत वैकुंठीचा नारायण सुद्धा मार्गानं पलायन करून जात असताना एक हरिण त्याला मार्गाने आलं. हरिणीकडे सहाय्य मागितलं. हरिणीनं ते सहाय्य दिलं नाही. म्हणूनच काही ना काहीतरी पर्याय निवडायला हवा. म्हणूनच त्या हरिणीच्या शिंगाचा भेद केला म्हणजे मृगशृंग भेद केला. त्याच्याकडून शस्त्र धनुष्य बनले आणि त्या शस्त्रांचे योग्य करून त्या लवण दैत्याचा शिवट झाला. ही झाली गोष्ट एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला घडलं काय घडलं? त्याच हरिणीच्या तेच शिंग त्यानं खुपसलं आणि याच्यामुळे मोक्ष तिला मिळाला. कस्तुरी मृग. म्हणूनच सारे जण त्या हरणीला देवापासून ओळखू लागले. मृग हा द्रव पदार्थ द्रव पदार्थ त्या मृगाच्या देवीत सापडला. त्याच्यावर बसलं तरी पसरू लागला. होय होय होय. आणि केवळ त्या हरणीच्या देवीतून तुझा जन्म त्या मृगाकरवी माझा जन्म झाला. होय होय. त्या हरणीकरवी माझा जन्म झाला. माझा जन्म कसा झाला तो मला माहिती. पण या विश्वाच्या ठिकाणी माझी ओळख नाही. अगदी खरंय. तो जन्माला त्याला काही ना काहीतरी नाम दिला हे असायला हवं. आता तुला नाव काय हे मी ठेवतोय. तू जन्माला येता जिकडं तिकडं सुगंध पसरू लागला. सुगंधाला दुसरा शब्द हिंगू. हिंगू म्हणजे सुगंध आणि कुळ म्हणजे त्याचा प्रसार होणे. म्हणून आजपासून हे सारं विश्व तुला हिंगू मला हिंगूर म्हणू नका. या देहाला सौंदर्य मिळावी. आपण माझं मार्गदर्शक नुकताच जरी का तुझा जन्म झाला तरी सुद्धा तुझं नाव आणि तुझं अस्तित्व विश्व असं म्हणतात आणि याच्यासाठी केवळ हा पराक्रम तुला आहे. अरे अस्त्राचा प्रतिकार अस्त्रानं त्याचप्रमाणे शस्त्राचा प्रतिकार शस्त्रानं. याच्यासाठी हे हिंदू प्रतिकारासाठी हे विजय खर्च हे आत्मसंरक्षणासाठी शस्त्र पाठवली. दुसरी गोष्ट इथून गेल्याच्या नंतर जी पहिला प्रथम व्यक्ती तुला मार्गात तुझ्या मिळेल तेच तर तुझं उचित सोडू नकोस तिला.